तर थर्ड लेक्चर आहे क्रेडिट अनालिसिस. त्यामध्ये इकॉनॉमिक फिजिबिलिटी टेस्ट, रिटर्न टू इन्व्हेस्टमेंट, रिपेमेंट कॅपॅसिटी आणि रिस्क बिअरिंग कॅपॅबिलिटी. तर त्यामध्ये याला 3 R's म्हणले जातात, म्हणजे रिटर्न्स टू इन्व्हेस्टमेंट, रिपेमेंट कॅपॅसिटी आणि रिस्क बिअरिंग ॲबिलिटी. 3 R लक्षात ठेवा. तर बघा, दी टेक्नॉलॉजिकल ब्रेक थ्रू अचिव्ड इन इंडियन ॲग्रिकल्चर मेड द ॲग्रिकल्चर कॅपिटल इंटेन्सिव्ह. तर जे टेक्नॉलॉजिकल ब्रेक थ्रू जे अचिव्हमेंट आहे इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये, त्यामुळे काय झालेलं आहे की ॲग्रिकल्चर कॅपिटल कसे झाले तर इंटेन्सिव्ह झालेले आहे. इन इंडिया मोस्ट ऑफ दी फार्मर्स आर कॅपिटल स्टार्व्ड. तर खूप असे फार्मर आहेत ज्यांच्याकडे कॅपिटल अवेलेबल नाही आहे. अँड द फार्मर्स नीड क्रेडिट ॲट राईट टाईम. तर राईट टाईमला त्यांना लोन पाहिजे असतो किंवा क्रेडिट पाहिजे असतो थ्रू राईट एजन्सी अँड इन ॲडेक्वेट क्वांटिटी टू रिअलाइज मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. तर काय होतं की कॅपिटल स्टार्वेशन असल्यामुळं फार्मरला राईट टाईमला आणि राईट एजन्सीकडून आणि काय म्हणतो आपण त्याला, ठराविक आणि योग्य अशा व्याजाने त्यांना क्रेडिट पाहिजे असतं. ठीक आहे. सो इन कॉन्ट्रास्ट टू फार्मर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, वेन अ फार्मर अप्रोचेस अँड इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल एजन्सी, IFA चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल एजन्सी विथ अ लोन प्रपोजल. जर फार्मरचा जर विचार केला फार्मरच्या ह्याच्यानी, तर जेव्हा फार्मर इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल एजन्सीजला अप्रोच होतो लोन प्रपोजलसाठी, द बँकर शुड बी कन्व्हिन्स्ड अबाउट द इकॉनॉमिक व्हायबिलिटी ऑफ प्रपोज्ड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर बँकरनी काय केलं पाहिजे तर त्या प्रपोज्ड इन्व्हेस्टमेंटची जी इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे ती कन्व्हिन्स केली पाहिजे. तर त्यामध्ये बघा, इकॉनॉमिक फिजिबिलिटी टेस्ट ऑफ क्रेडिटमध्ये बघा, वेन द इकॉनॉमिक फिजिबिलिटी ऑफ क्रेडिट इज बिईंग ऑब्झर्वड. जेव्हा क्रेडिटची इकॉनॉमिकल फिजिबिलिटी ऑब्झर्व केली जाते, 3 बेसिक फायनान्शियल ॲस्पेक्ट्स आर टू बी ॲसेस्ड बाय बँकर. तर 3 फायनान्शियल ॲस्पेक्ट बघितले पाहिजे. जर लोन ॲडव्हान्स असेल, इफ द लोन इज ॲडव्हान्स्ड, विल इट जनरेट रिटर्न्स मोर दॅन कॉस्ट, म्हणजे कॉस्टपेक्षा तो रिटर्न जास्त जनरेट होईल का. देन विल द रिटर्न्स हॅव सरप्लस, रिटर्नमध्ये सरप्लस आहे का टू रिपे द लोन वेन इट फॉल्स ड्यू. अँड विल द फार्मर स्टँड अप टू रिस्क अँड अनसर्टेनिटी इन फार्मिंग. ठीक आहे. तर ह्या 3 गोष्टी त्यामध्ये ऑब्झर्व केल्या पाहिजे. अँड दीज 3 फायनान्शियल ॲस्पेक्ट्स आर नोन ॲज 3 R's ऑफ क्रेडिट विच आर एज फॉलोज. तर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत तर 3 R आहेत क्रेडिटच्या. त्यामध्ये रिटर्न्स फ्रॉम प्रपोज्ड इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट आहे त्यामधून रिटर्न भेटतोय का. देन रिपेमेंट कॅपॅसिटी, द इन्व्हेस्टमेंट जनरेट, तर जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते रिपेमेंट कॅपॅसिटी जनरेट करते का. अँड रिस्क बिअरिंग ॲबिलिटी ऑफ दी फार्मर आणि बारोवर. तर फार्मर किंवा बारोवरची रिस्क बिअरिंग ॲबिलिटी आहे का. ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सो द 3 R's ऑफ क्रेडिट आर साऊंड इंडिकेटर्स ऑफ क्रेडिट वर्दीनेस ऑफ फार्मर. तर हे जे 3 R आहेत ते काय करतात तर जे काही फार्मर कर्जबाजारी आहेत ते त्यांचे साऊंड इंडिकेटर आहेत हे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आर आहे रिटर्न्स फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंटमधून रिटर्न्स जे आपण आपल्याला पाहिजे असतं. तर बघा, दिस इज अन इम्पॉर्टंट मेजर इन क्रेडिट अनालिसिस. क्रेडिट अनालिसिसमधला इम्पॉर्टंट मेजर आहे हा रिटर्न्स फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. द बँकर नीड्स टू हॅव अन आयडिया अबाउट द एक्सटेंट ऑफ रिटर्न्स लाईकली टू बी ऑब्टेन्ड फ्रॉम अ प्रपोज्ड इन्व्हेस्टमेंट. तर बँकरला आयडिया असली पाहिजे किंवा आयडिया असणं गरजेचं आहे की जे काही प्रपोज्ड इन्व्हेस्टमेंट आहे त्यापासून आपल्याला रिटर्नचा जो एक्सटेंट आहे तो किती आहे, किती ऑब्टेन होऊ शकतो. सो दी फार्मर्स रिक्वेस्ट फॉर क्रेडिट कॅन बी ॲक्सेप्टेड ओनली इफ ही कॅन एबल टू जनरेट रिटर्न. जर फार्मरची रिक्वेस्ट तेव्हाच ॲक्सेप्ट करू शकतो आपण जेव्हा रिटर्न तो रिटर्न जनरेट करायला एबल असेल. दॅट इनेबल हिम टू बीट द कॉस्ट. सो रिटर्न्स ऑब्टेन बाय फार्मर डिपेंड अपॉन डिसिजन्स लाईक व्हॉट टू ग्रो, काय ग्रो केलं पाहिजे, हाऊ टू ग्रो, कसं ग्रो केलं पाहिजे, हाऊ मच टू ग्रो, किती ग्रो केलं पाहिजे, अँड व्हेन टू सेल आणि व्हेअर टू सेल, कुठं विकायचं आणि कसं विकायचं, कधी विकायचं. Therefore, the main concern here is that farmers should be able to generate incremental returns that should cover the additional cost incurred with borrowed fund. तर इथं गरजेचं काय आहे तर फार्मरचं जे प्रोडक्शन आहे किंवा जे आउटपुट त्याला भेटते ॲग्रिकल्चरमधून ते कसं पाहिजे तर कर्ज त्याला फेडता आलं पाहिजे
प्लस त्याच्याकडे सरप्लस म्हणजे कर्जाचं व्याज सुद्धा भरता आला पाहिजे आणि त्याच्याकडे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा कॉस्ट अवेलेबल पाहिजे. ठीक आहे. तर आपण पहिला आर बघितलाय रिटर्न्स फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट पासून रिटर्न्स. दुसरा आर काय तर रिपेमेंट कॅपॅसिटी. तर रिपेमेंट कॅपॅसिटी म्हणजे जो काही लोन बॉरो केलेला आहे तो रिपे करण्याची कॅपॅसिटी. तर बघा, रिपेमेंट कॅपॅसिटी इज नथिंग बट ॲबिलिटी ऑफ फार्मर टू रिपे द लोन ऑप्टेन फ्रॉम प्रोडक्टिव्ह पर्पज विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम पिरियड ॲज फिक्स्ड बाय लेंडिंग एजन्सी. तर रिपेमेंट कॅपॅसिटी म्हणजे काय, तर फार्मरची ॲबिलिटी, जो काही लोन त्यानं घेतलेला आहे प्रोडक्टिव्ह पर्पजसाठी, तो फिक्स्ड पिरियडमध्ये त्या लेंडिंग एजन्सीला रिपे करण्याची त्याची कॅपॅसिटी म्हणजे रिपेमेंट कॅपॅसिटी. सो ॲट टाइम्स द लोन मे बी प्रोडक्टिव्ह इनफ टू जनरेट ॲडिशनल इन्कम. तर लोन मे बी प्रोडक्टिव्ह इनफ टू जनरेट ॲडिशनल इन्कम. ॲडिशनल इन्कम जनरेट करण्यासाठी लोन कसे असतात, प्रोडक्टिव्ह इनफ असतात, बट मे नॉट बी प्रोडक्टिव्ह इनफ टू रिपे दी लोन अमाऊंट. तर प्रोड्यूस करण्यासाठी ते कसे असतात, तर इनफ असतात, पण जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा ती लोन अमाऊंट कशी नसते, प्रोडक्टिव्ह इनफ नसते. तर त्यासाठी एक्स्ट्रा पैसे आपल्याला भरावे लागतात ना, व्याज असे. Hence, the necessary condition here is that the loan amount should not only profitable but also have potential for repayment of the loan amount. तर जी लोन अमाऊंट आहे ती फक्त प्रॉफिटेबलच नसली पाहिजे, असली पाहिजे, फक्त प्रॉफिटेबलच नसली पाहिजे, तर त्यासोबत ते लोन अमाऊंट रिपे करण्याचं पोटेन्शियल सुद्धा त्यामध्ये असलं पाहिजे. सो अंडर सच कंडिशन ओनली द फार्मर विल गेट दी लोन अमाऊंट. तर याच कंडिशनमध्ये फक्त फार्मर काय करू शकतो, तर लोन अमाऊंट घेऊ शकतो. तर नेक्स्ट काय आहे, द रिपेमेंट कॅपॅसिटी नॉट ओनली डिपेंड्स ऑन रिटर्न्स बट ऑल्सो ऑन सेव्हरल अदर क्वांटिटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स ॲज गिवन बिलो. तर रिपेमेंट कॅपॅसिटी जी आहे ती फक्त रिटर्नवरच डिपेंड नाही आहे, तर दुसऱ्या क्वांटिटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह फॅक्टरवर सुद्धा ती डिपेंड आहे. तर ते कुठले आहेत, तर बघा, वाय इज अ फंक्शन ऑफ x1 x2 x3 x4 किंवा जे काही असतील ते सेव्हरल अदर क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह फॅक्टर, where y is dependent variable, that is the repayment capacity, and the independent variable x to 4 are considered as quantitative factor, and x5 to x7 are considered as qualitative factor. तर रिपेमेंट कॅपॅसिटी कशाचं फंक्शन आहे, तर क्वांटिटेटिव्ह फॅक्टर आणि क्वालिटेटिव्ह फॅक्टरचं फंक्शन आहे ते. तर x1 प्लसमध्ये ग्रॉस रिटर्न्स फ्रॉम द एंटरप्राइज फॉर विच द लोन वॉज टेकन ड्युरिंग अ सीझन किंवा इयर. तर त्या एंटरप्राइजपासून ग्रॉस रिटर्न किती भेटलेले आहे आपल्याला. देन x2 वर्किंग एक्सपेन्सेस, वर्किंगसाठी जो एक्सपेन्स लागलेला आहे मायनसमध्ये. देन x3 फॅमिली कन्झम्पशन एक्सपेंडिचर, त्यामधून मायनस करायचं आहे. x4मध्ये अदर लोन्स ड्यू आणि x5मध्ये लिटरसी. तर या सगळ्या गोष्टी रिपेमेंट कॅपॅसिटीमध्ये येतात. x6मध्ये मॅनेजर स्किल आणि x7 प्लसमध्ये मोरल कॅरेक्टर्स लाईक ऑनेस्टी, इंटिग्रिटी एक्सेट्रा. अँड इथं काय दिलेलं आहे, सायन्स इन द ब्रॅकेट्स आर appropriate signs. ठीक आहे. हेन्स इवन दो द रिटर्न्स आर हाय, जरी रिटर्न हाय असले तर द रिपेमेंट कॅपॅसिटी इज लेस बिकॉज ऑफ अदर फॅक्टर्स. तर रिपेमेंट कॅपॅसिटी कमी असते तर त्यामध्ये दुसरे फॅक्टर सुद्धा काय असतात, ॲडिशनल असतात. सो दी एस्टिमेशन ऑफ रिपेमेंट कॅपॅसिटी व्हराईज फ्रॉम क्रॉप लोन्स टू टर्म लोन्स. तर जी रिपेमेंट कॅपॅसिटीचं एस्टिमेशन आहे ते क्रॉप लोनपासून टर्म लोनपर्यंत व्हॅरी होतं, म्हणजे सेल्फ लिक्विडिटीपासून पार्शली लिक्विडिटीपर्यंत ते बदलत जातं. ठीक आहे. त्यामध्ये पहिले बघा, रिपेमेंट कॅपॅसिटी फॉर क्रॉप लोन. तर क्रॉप लोनसाठी रिपेमेंट कॅपॅसिटी, त्यामध्ये ग्रॉस इन्कम, ठीक आहे, वर्किंग एक्सपेन्सेस एक्सक्लुडिंग प्रपोज्ड क्रॉप लोन, म्हणजे जे प्रपोज्ड क्रॉप लोन आहे त्यामधले वर्किंग एक्सपेन्स आपल्याला मायनस करायचं आहे, प्लस फॅमिली एक्सपेन्सेस आणि प्लस अदर लोन्स त्यामध्ये असतील आणि मिसलेनियस एक्सपेंडिचर सुद्धा असेल त्यामध्ये. ठीक आहे, क्रॉप लोनमध्ये. त्यानंतर रिपेमेंट कॅपॅसिटी फॉर टर्म लोनमध्ये ग्रॉस इन्कममध्ये बघा, सॉरी डबल बघा, रिपेमेंट कॅपॅसिटी फॉर क्रॉप लोनमध्ये ग्रॉस इन्कम, जो काही ग्रॉस इन्कम भेटलेलं आहे, मायनस वर्किंग एक्सपेन्सेस एक्सक्लुडिंग प्रपोज क्रॉप लोन. काय करायचं, त्यामधून मायनस काय करायचं आहे, तर जे काही वर्किंग एक्सपेन्सेस आपल्याला लागलेले आहेत प्रपोज्ड क्रॉप लोन सोडून, त्यामध्ये प्लस अजून फॅमिली लिव्हिंग एक्सपेन्सेस येतात, ते क्रॉस इन्कममधून वजा करायचे. अदर लोन्स त्यामधून वजा करायचे, मिसलेनियस एक्सपेंडिचर सुद्धा त्यामधून वजा करायचे. त्यानंतर टर्म लोनसाठी रिकमेंड कॅपॅसिटी बघा,
Gross income minus working expenses, family living expenses, other loans due, miscellaneous expenditure आणि annual installment due for term loan. तर हे त्यामधून मायनस करायचं आहे. म्हणजे जेव्हा लोन आपण घेतो इंडिव्हिज्युअली त्यावेळेस फक्त ती अमाऊंट प्रोडक्शनसाठी आपण प्रोडक्शनसाठी वापरतो. पण प्रोडक्शन करण्यासाठी अजून बाकीच्या गोष्टी येतात. आणि पण प्रोडक्शन करतो कशासाठी तर वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी. तर जेव्हा ती रिपेमेंट करायची वेळ येते त्यासोबत या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड होतात. त्यामुळे कसं होतं की सुरुवातीला लोन आपण घेतल्यावर ते सेल्फ लिक्विडिटिंग असतं आणि नंतर जेव्हा आपल्याला रिपे करायची जेव्हा वेळ येते तेव्हा ते टर्म लोन मध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे. तर त्यामुळं काय होतं तर फार्मर रिपेमेंट करण्यासाठी अनेबल असतो. जर आता इथं ग्रॉस इन्कम आपण कन्सिडर तरी करतोय, सपोज काही कारणामुळे जर पूर्ण क्रॉप फेल्युअरच झाला तर फार्मरचा, तर यावेळेस काय होतं तर फार्मर जे लोन घेतलेले ते रिपे करू शकत नाहीत. ठीक आहे. तर बघा, तर पुअर रिपेमेंट कॅपॅसिटी इंडियन फार्मरची का आहे तर त्याची कारणं काय आहेत तर स्मॉल साईज ऑफ द फार्म होल्डिंग ड्यू टू फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड. तर जे फार्म होल्डिंग आहे त्याची साईज कमी असल्यामुळं, लो प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप, जो काही क्रॉप त्याने घेतलेले आहे त्याचे लो प्रोडक्शन झाल्यामुळं किंवा प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यामुळं. त्यानंतर हाय फॅमिली कन्झम्पशन एक्सपेंडिचर, जर फॅमिली कन्झम्पन एक्सपेंडिचर जर जास्त असेल तर तो रिपे करण्यासाठी अनेबल असतो. लो प्राइसेस अँड रॅपिड फ्लक्च्युएशन इन प्राइसेस ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीजमध्ये, म्हणजे जे भाव आहेत बाजारभाव आहेत किंवा त्यांच्यामध्ये जो फ्लक्च्युएशन होतात सारखे, तर त्यामुळं देन युजिंग क्रेडिट फॉर अनप्रोडक्टिव्ह पर्पजेस. ठीक आहे. म्हणजे अनप्रोडक्टिव्ह पर्पजेससाठी जर ते लोन वापरलेलं असेल तर देन लो फार्मर्स इक्विटी किंवा नेटवर्थ. ठीक आहे. देन लॅक ऑफ ॲडॉप्शन ऑफ इम्प्रूव्ड टेक्नॉलॉजी न वापरल्यामुळं किंवा पुअर मॅनेजमेंट ऑफ लिमिटेड फार्म रिसोर्सेस, म्हणजे जे फार्म रिसोर्सेस लिमिटेड अवेलेबल आहेत त्यांचं मॅनेजमेंट योग्य न झाल्यामुळं. देन रिपेमेंट कॅपॅसिटी स्ट्रेंथन करण्यासाठी आपण काय करू शकतो तर इन्क्रीज द नेट इन्कम बाय प्रॉपर ऑर्गनायझेशन अँड ऑपरेशन ऑफ द फार्म बिझनेस. म्हणजे जो फार्म बिझनेस आहे त्याचा प्रॉपर ऑर्गनायझेशन आणि ऑपरेशन करून आपल्याला नेट इन्कम वाढवावे लागेल, जेणेकरून आपण जे लोन घेतो ते रिपे करू शकू. त्यानंतर अडॉप्टिंग द पोटेन्शियल टेक्नॉलॉजी फॉर इन्क्रीजिंग द प्रोडक्शन अँड रिड्युसिंग द एक्सपेन्सेस ऑफ द फार्म. तर ॲडिशनल पोटेन्शियल टेक्नॉलॉजी आपल्याला ॲडॉप्ट करावे लागतील प्रोडक्शन वाढवण्यासाठी आणि ज्या फार्मवर जे एक्सपेन्सेस लागणार आहेत ते कमी करण्यासाठी. अँड रिमुव्हिंग द इम्बॅलन्सेस इन द रिसोर्स अवेलेबिलिटी. तर जे रिसोर्स अवेलेबिलिटीमध्ये जो इम्बॅलन्स क्रिएट होतो तो रिमूव्ह करावा लागेल. तर इथं जर आपण ॲग्रोनॉमीचं जर नॉलेज यामध्ये वापरलं तर इथे काय म्हणलं की रिड्युसिंग एक्सपेन्सेस ऑन द फार्म. तर हे रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू शकतो, जो काही खर्च केमिकल फर्टिलायझरला किंवा पेस्टिसाईडला फंगिसाईडला लागतोय तो खर्च आपण आपल्या फार्मवर जे मॅन्युअर अवेलेबल आहे ते वापरून आपण काय करू शकतो तर तो खर्च कमी करू शकतो. देन मेकिंग द शेड्यूल ऑफ लोन रिपेमेंट प्लॅन ॲज पर द फ्लो ऑफ इन्कम. तर जो आपल्याला इन्कम भेटतोय त्या इन्कमनुसार शेड्यूल बनवायचं आपल्याला की आपण लोन रिपेमेंट कसा करणार आहोत. ठीक आहे. देन इम्प्रूव्हिंग द नेटवर्थ ऑफ फार्म हाऊसहोल्ड, जे फार्म हाऊसहोल्ड आहे त्याचं नेटवर्थ आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. देन डायव्हर्सिफिकेशन ऑफ द फार्म एंटरप्राइजेस, तर फार्म एंटरप्राइजेस जे आहेत ते आपल्याला डायव्हर्स करायचे आहेत. देन ॲडॉप्शन ऑफ रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज लाईक इन्शुरन्स ऑफ क्रॉप, ॲनिमल्स अँड मशिनरी अँड हेजिंग टू कंट्रोल प्राईस व्हेरिएशन. तर या सगळ्या गोष्टी करून आपण काय करू शकतो तर आपली रिपेमेंट कॅपॅसिटी जी आहे फार्मर्सची ती वाढवू शकतो. देन लास्ट आर जो आहे तो कुठला आहे तर रिस्क बिअरिंग ॲबिलिटी. ठीक आहे. सो इट इज ॲबिलिटी ऑफ फार्मर टू विथस्टँड द रिस्क दॅट अरायजेस ड्यू टू फायनान्शियल लॉस. तर फायनान्शियल लॉसमुळे जो रिस्क होणार आहे तो फार्मर ते बिअर करण्याची फार्मरची जी ॲबिलिटी आहे त्याला रिस्क बिअरिंग ॲबिलिटी म्हटलं जातं. रिस्क घेण्याची त्याची जी ॲबिलिटी आहे ती. So risk can be quantified by statistical technique like coefficient of variation, standard variation and programming model. तर रिस्क आपण कसा क्वांटिफाय करू शकतो तर कोएफिशियंट व्हेरिएशन, स्टँडर्ड व्हेरिएशन किंवा प्रोग्रामिंग मॉडेल यांचा यूज करून. अँड वर्ड्स रिस्क अँड अनसर्टन्टी आर सिनोनॉमसली यूज्ड. रिस्क किंवा अनसर्टन्टी ते समानच म्हणून इथे वापरले जातात. तर रिस्क कशामुळे होतं, सम सोर्सेस काय आहेत तर किंवा रिस्कचे टाईप काय आहेत, प्रोडक्शन किंवा फिजिकल रिस्क असेल, टेक्नॉलॉजिकल रिस्क असेल, पर्सनल रिस्क असेल किंवा इन्स्टिट्यूशनल रिस्क असेल, वेदर अनसर्टेनिटी असेल किंवा प्राइस रिस्क असेल. तर हे सोर्सेस आहेत किंवा रिस्कचे टाईप आहेत एनलिस्टिंगला येऊ शकतात. देन रिपेमेंट कॅपॅसिटी अंडर रिस्क. हे बघा, डिफ्लेटेड ग्रॉस इन्कम,
जो ग्रॉस डिफ्लेशन झालेला आहे ग्रॉस इन्कममध्ये मायनस वर्किंग एक्सपेन्सेस एक्सक्लुडिंग प्रपोज्ड क्रॉप लोन सोडून जे वर्किंग एक्सपेन्सेस आहेत ते वजा करायचे ते आपल्याला डिफ्लेटेड ग्रॉस इन्कममधून, प्लस फॅमिली लिव्हिंग एक्सपेन्सेस त्यामधून वजा करायचे, अदर लोन्स ड्यू किंवा मिसलेनियस एक्सपेंडिचर त्यामधून मायनस करायचं आपल्याला. तर रिस्क बिअरिंग ॲबिलिटी स्ट्रेंथन करण्यासाठी आपण काय करू शकतो, इन्क्रीज द ओनर्स इक्विटी किंवा नेटवर्थ, तो नेटवर्थ आपण इन्क्रीज करू शकतो. देन रिड्युसिंग द फार्म अँड फॅमिली एक्सपेंडिचर, फार्म असेल किंवा फॅमिली एक्सपेंडिचर जे असेल ते आपण कमी करू शकतो. देन डेव्हलपिंग द मोरल कॅरेक्टर म्हणजे ऑनेस्टी, इंटिग्रिटी, डिपेंडेबिलिटी अँड फिलिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. ऑल दिस क्वांटिटीज पुट टुगेदर आर ऑल्सो कॉल्ड क्रेडिट रेटिंग. या जर क्वालिटी पूर्ण एकत्र केल्या तर याला क्रेडिट रेटिंग म्हटलं जातं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो अंडरटेकिंग द रिलायबल अँड स्टेबल एंटरप्राइजेस म्हणजे एंटरप्राइजेस गिविंग द गॅरंटेड अँड स्टेडी इन्कम. तर तसे फार्म एंटरप्राइजेस आपण इंट्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट काय करू शकतो, इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी टू बॉरो फंड्स ड्युरिंग गुड अँड बॅड टाइम्स ऑफ द क्रॉप प्रोडक्शन. तर जी बॉरो फंडची जी ॲबिलिटी आहे ती आपण गुड किंवा बॅड क्रॉप प्रोडक्शनमध्ये काय करू शकतो तर इम्प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर सिक्स्थ काय आहे तर इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी टू अर्न अँड सेव्ह मनी. तर पैसा कमवणं आणि जपून ठेवणं ह्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. म्हणजे वेगवेगळे एंटरप्राइज म्हणजे कमी इनपुट अप्लाय करून आपण जास्त इन्कम कसं भेटेल याकडे आपण काय करू शकतो तर बघू शकतो. दॅन अ पार्ट ऑफ द फार्म अर्निंग शुड बी सेव्ड बाय फार्मर सो ॲज टू मीट द अनसर्टेन इन फ्युचर. ठीक आहे, म्हणजे सपोज भविष्यामध्ये जर काही अनसर्टेनिटी किंवा काही रिस्क जर झाला तर काय जे काही फार्मर अर्निंग जे सेव्ह करून ठेवलेले ते आपण वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला कर्ज घ्यायची गरज पडणार नाही नंतर. अँड टेकिंग अप ऑफ क्रॉप, लाईफस्टॉक आणि मशिनरी इन्शुरन्स, तर हा इन्शुरन्स आपण करू शकतो. सो पहा, या टॉपिकमध्ये क्रेडिट ॲनालिसिसमध्ये आपण काय केलेलं आहे तर 3R पाहिलेले आहेत बघा. क्रेडिट ॲनालिसिस, त्यामध्ये रिटर्न टू इन्व्हेस्टमेंट, देन रिपेमेंट, पहा रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर रिपेमेंट कॅपॅसिटी. तर रिपेमेंट कॅपॅसिटी लो असण्याचं कारण काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर ठीक आहे कॉजेस पाहिलेले आहेत. त्यानंतर रिपेमेंट कॅपॅसिटी स्ट्रेंथन करण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहिलेलं आहे. आणि रिस्क बिअरिंग ॲबिलिटी, आणि हे रिस्क बिअरिंग ॲबिलिटी स्ट्रेंथन करण्यासाठी आपण काय करू शकतो ते मेजर आपण पाहिलेले आहेत. सो दिस इज ऑल अबाउट दी 3 R's ऑफ क्रेडिट ॲनालिसिस.